नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत भूमिका नववधू या कथेच्या 22व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अभिजित आणि भूमिका या दोघांच्या नात्यातील हळवे क्षण प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत आहेत. तर दुसरीकडे करणच्या नवीन जबाबदाऱ्या आणि आयुष्यातील अनपेक्षित वळणे एका नव्या संघर्षाची नांदी ठरवत आहेत. चला तर मग आजचा हा रंजक भाग ऐकूया. करणचे मन आता शांत झाले होते. त्याच्या मनात जे काही संभ्रमण होते ते हळूहळू दूर झाले होते. असे नव्हते की रागाच्या भरात आपण काय बोललो याची त्याला जाणीव नव्हती. त्याला लाजही वाटत होती आणि पश्चातापही होत होता. पण रागाच्या भरात बोललेले शब्दाकडे कोणाचे लक्ष जाते? शिवाय तो कधी अभिजितला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता का? अभिजितलाही त्याची सवय नव्हती. आतापर्यंत त्याच्यासाठी काही असे करणारे कोणीच नव्हते. तो नेहमी स्वतःसाठी काही घेण्यापूर्वी विचार करायचा. जे गरजेचे आहे तेवढेच घ्यायचा. नवीन कपडे, बूट, घड्याळ किंवा इतर गोष्टीचीही त्याला विशेष हौस नव्हती. त्याने काही घेतले तरी आधी करणच ते वापरायचा. मग ते बूट असो, घड्याळ असो किंवा शर्ट. त्याने तो शर्ट यासाठी ठेवून दिला होता की करण वापरेल. पण रात्री भूमिकाचे बोलणे ऐकल्यानंतर आणि भावाचा विचार करून त्याने तो स्वतः घालून पाहिला होता. पहिल्यांदा एखादी वस्तू स्वतःच्या हातात आल्यावर जो आनंद होतो तोच तो अनुभवत होता. पण त्याच्यासाठी पाठ थोपटून शब्बाश म्हणणारे कोणीच नव्हते. त्यालाही त्याची सवयही नव्हती आणि ते व्यक्त करणेही त्याला जमत नव्हते. पण हाही एक मार्ग होता. घ्या करण. भूमिकाने येऊन प्लेट त्याच्या समोर ठेवली. करण हलकेच हसला. आज तो मनापासून हसत होता. त्याच्याकडे पाहून भूमिका म्हणाली, इतकेही उद्धट नाही तुमचे अभिजित जेवढे वाटतात. वाटण्याचा प्रश्न आहे. भाऊ आणि माझ्यासोबत तर सगळ्यात जास्त. तो हळूच पुटपुटला. त्यावर भूमिका हलकीशी हसली. त्याला पुन्हा पूर्वीसारखे बोलताना आणि वागताना पाहून तिला बरे वाटत होते. तिथे सुमती देशपांडे यांच्या मनालाही आता शांतता लाभली होती. कित्येक दिवसापासून घरात विनाकारण ओढताण सुरू होती. हे काही नवीन नव्हते. म्हणूनच त्यांच्या मनात भीती होती की कुठे पूर्वीसारखाच दोघा भावामध्ये दुरावा निर्माण होऊ नये. पण यावेळी तसे झाले नव्हते. त्यांच्या मनात भीती होती की कुठे पूर्वीसारखाच दोघा भावांमध्ये दुरावा निर्माण होऊ नये. पण यावेळी तसे काही झाले नव्हते. त्यांच्या मते हे सगळे भूमिकामुळे झाले होते. अभिजितला समजून घेणे असो किंवा योग्य वेळ काहीही न बोलणे असो, भूमिका त्यांना दिवसेंदिवस अधिकच आवडू लागली होती. एकदा या घराला मोठा धक्का बसला होता. कदाचित त्यांचाही परिणाम होता. रागिणीनंतर केवळ अभिजितच नाही तर सर्वांच्या मनात कुठे ना कुठे भीती निर्माण झाली होती. पुढे काय होईल? एक व्यक्तीने केलेल्या चुकाचा परिणाम कुठे ना कुठे सर्वांवरच होतोच. पण या मुलीने ज्या प्रकारे त्यांचे घर सावरले होते ते पाहून त्या मनापासून आनंदी होत्या. अभिजित नाश्ता करून उठला आणि अचानक जणू त्याला काही आठवले. तो आईजवळ आला. आई, हे ठेव. या महिन्याचे सगळे गरजेचे सामान आणून ठेवले आहे. काही गरज वाटली तर आम्हाला सांग. सुमती देशपांडे यांनी त्याच्याकडून पैसे घेतले. तोही आता निघू लागला होता. करण उठून त्याच्या जवळ आला. अभिजितने मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने आता करणला काही बोलणे सोडून दिले होते. करण तोंड वाकडे करून त्याच्याकडे पाहू लागला. अभिजित त्याच्या समोरून पुढे जाऊ लागला होता. त्याला अशा प्रकारे जाताना पाहून करण म्हणाला, अभिजित थांब. तर अभिजित थांबला. करणच्या आवाजाने त्याचे पाऊल जागाच्या जागी थांबले होते. करण शब्द शोधू लागला. यावेळी त्याने रागाच्या भरात बरेच काही बोलून टाकले होते. याची जाणीव आता त्यालाही अधिक तीव्रतेने होत होती. त्यामुळे त्याला लाजही वाटत होती. तो अजूनही शब्द शोधत असताना अभिजित म्हणाला, काय म्हणायचे आहे? लवकर बोल. मला अजूनही कामे आहेत. सॉरी. बऱ्याच वेळापासून शब्द शोधणाऱ्या करणच्या तोंडून एवढेच शब्द बाहेर पडले. ते ऐकताच अभिजित समजला की करण इतक्या वेळापासून काय विचार करत होता आणि का बोलू शकत नव्हता. त्याने त्याच्या बोलण्यावर विशेष प्रतिक्रिया दिली नाही. फक्त एक नजर त्याच्याकडे टाकली आणि तो पुन्हा निघू लागला. करणचे तोंड पडले. एवढा विचार करून हिम्मत करून त्याने सॉरी म्हटले होते. पण अभिजितला जणू काहीच फरक पडला नव्हता. कामावर लक्ष द्या या तुमच्या. अभिजित जाता जाता एवढेच म्हणाला. त्याचे वर्तन खरोखरच असे होते जणू करणच्या बोलण्याने त्याला काहीच फरक पडला नव्हता. सुरुवातीला करणने त्याचे काहीच ऐकले नव्हते आणि आता तो माफी मागत होता. दोन्ही गोष्टीवर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण त्याला किती फरक पडला होता हे फक्त तोच जाणत होता. तेव्हापासून त्याच्या डोक्यातही त्याच गोष्टी फिरत होत्या. भूमिका फिक्कट हसली. कुठे ना कुठे तिला माहीत होते की त्या गोष्टी अभिजितच्या मनाला किती लागल्या होत्या. एक सॉरी म्हणून विषय संपत नाही. हो, नाती सुधारू शकतात. आपली चूक लक्षात आली तर माफी मागायलाच हवी. पण एखाद्याला अशा ठिकाणी जखम दिली असेल जिथे आधीपासूनच जखम अस्तित्वात असेल तर केवळ एक सॉरीने ती जखम भरून नाही निघत. अभिजित काही बोलत नव्हता. त्याला बोलायची सवय नव्हती आणि त्याने अजूनही काही म्हटले नव्हते. भूमिकाने जाताना अभिजितकडे पाहिले आणि मनातच म्हणाली, वेगळाच माणूस आहे तुम्ही.
असे असायला नको. पण आयुष्याने तुम्हाला इतके काही शिकवले आहे की तुम्हाला बदलणे इतके सोपे नसेल. करणचे तोंड अजूनही वाकडे झालेले होते. ते पाहून भूमिकाने पापण्या मिचकावल्या आणि त्याच्या जवळ उभी राहत म्हणाली, तुमचे अभिजित तर बोलायला लागले, तर पैसे तर खर्च होतील त्यांचे. माहीत आहे ना किती मोठे कंजूस आहेत. भूमिकाचे बोलणे ऐकून करण हसला. सुमती देशपांडे यांनीही मान डोलवत हसत तिची साथ दिली. जाता जाता अभिजितने हे ऐकले होते. अर्थात त्याने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कंजूस नाही, मक्खी चूस सुद्धा आहे ते, पण फक्त आणि फक्त स्वतःसाठी. करणने उत्तर दिले. यावेळी भूमिका शांत झाली. अभिजितने सर्वांसाठी सर्व काही केले होते याची कुठे ना कुठे प्रत्येकाला जाणीव होती. म्हणूनच सर्वजण त्याचा एवढा मान ठेवत होते. अभिजित मात्र या सगळ्याला भीती आणि दरदरा समजत होता. पण एक गोष्ट खरी होती, तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी त्या व्यक्तीच्या आयुष्यावर तुमचा पूर्ण ताबा येत नाही. कदाचित म्हणूनच करणही एवढे सगळे बोलून गेला होता. पण आता दोघांमध्ये सर्व काही ठीक होत आहे या विचाराने त्या सासूसुनेच्या मनाला मोठा दिलासा मिळाला होता. करणही ऑफिसला जाण्यासाठी निघून गेला आणि भूमिका बाकीच्या कामामध्ये मग्न झाली. सुमती देशपांडे तिच्याकडे पाहत मनात म्हणाल्या, राज जितके बिघडून गेली होती ती, आमच्या मुलाचे आयुष्य जितके कठीण करून गेली होती, तितकेच हिने येऊन सगळे सोपे केले. त्या मनापासून आनंदी होत तिला आशीर्वाद देत होत्या. दोन्ही भावामधील दुरावा बऱ्याच अंशी कमी झाला होता आणि त्यानंतर घरचे वातावरणही पूर्वीसारखे होऊ लागले होते. सर्वात जास्त शांतता सुमती देशपांडे यांच्या मनाला मिळाली होती. त्या दोघांना अशा प्रकारे एकमेकांपासून दूर पाहणे त्यांना अजिबात आवडले नव्हते. अभिजितने आपल्या भावासाठी आणि बहिणीसाठी खूप काही केले होते. जेव्हा ते त्यांचा मान ठेवत नसत तेव्हा त्यांना त्रास होत असे. अर्थात अभिजितने कधी काही म्हटले नव्हते, पण ती आई होती. ती आई जिला माहीत होते की तिच्या मुलाने त्याच्यासाठी किती काही केले आहे. वहिनी वहिनी, आणखीन एक, करणने आवाज दिला. भूमिकाने होकार दिला. अभिजितच्या प्लेटमध्ये पराठे ठेवून ती शेकण्यासाठी वळाली. तोच करणने आपल्या प्लेटमधला एक पराठा काढून तिच्या प्लेटमध्ये ठेवला. अरे, आदनत होती ना वहिनी, करणने तोंड वाकडे करत म्हटले. पण दुसऱ्या क्षणी तो खाऊ लागला. भूक त्याच्याकडून सहन होत नव्हती. त्याला पाहून अभिजित मनातल्या मनात हसला. करणने रागाच्या भरात बोललेले कडू वचने त्याच्या मनात नक्कीच होते, पण त्यानंतरही त्याचा राग जसा स्वतःहूनच संपून गेला होता. सुमती देशपांडे मुलाकडे पाहत हसल्या. भूमिकाने येऊन पुन्हा करणच्या प्लेटमध्ये पराठा ठेवला. बस आता नको, अभिजितने उत्तर दिले. भूमिकाने मान डोलवली आणि ती निघून गेली. दोन्ही भावामधील गोंधळ कमी होणे असो आणि घरातील बाकीची नाती पुन्हा पूर्वीसारखे होणे असो, सगळे काही हळूहळू सुरळीत होत होते. करण त्याच्या ऑफिसबद्दल सांगत होता. आज येताना त्याने आई आणि वहिनी दोघींसाठीही भेटवस्तू आणल्या होत्या. सोबत या काळात त्यांचे जेवढेही भांडण झाले होते त्यात भूमिका कुठेही आली नव्हती. त्या दोघांमध्ये तिचे नाते मात्र पूर्वीसारखेच मैत्रीपूर्ण होते. वहिनी वहिनी, मी एक सूट आणला आहे, तुमच्यावर मस्त वाटेल. त्याचे बोलणे ऐकून भूमिका हसली. तिला वाटले होते की सुमती देशपांडेंना हे आवडणार नाही, पण त्यांनी काही म्हटले नाही. उलट त्यांनी प्रशंसा करत म्हणाले, जे तुला योग्य वाटेल ते परिधान करत जा. सासूदीर आणि नणंद यांच्याशी भूमिकाचे आधीपासूनच चांगले संबंध होते. ते तिची काळजी घेत होते आणि तीही त्यांची तितकीच काळजी घेत होती. फक्त एक नवरा होता ज्याला विशेष काही फरक पडत नव्हता. पण आता त्यांच्यासोबतचे तिचे नातेही हळूहळू सुधारत होते. कामावरून ती उठली आणि आपल्या खोलीकडे जाऊ लागली. अभिजितला अजून यायला वेळ होता. ती वर येत असतानाच करणच्या खोलीजवळ आली आणि तिचे पावले आपोआपच थांबले. तिने आत डोकावून पाहिले. करण वाचत होता. त्याला पाहताच तिला जुनं काही गोष्टी आठवल्या. तिने त्याच्याशी बोलण्याच्या इराद्याने दरवाजा ठोकला. वहिनी या ना. तिच्यावर नजर पडताच करणने म्हटले. भूमिका आत आली. अभ्यास करत होतात का? हो, थोडीफार, परीक्षा आहे आता, करणने उत्तर दिले. त्याचे उत्तर ऐकून ती म्हणाली, तुम्ही आता नोकरी का सुरू केली? तुमच्या भाऊला असे काही म्हटले नव्हते. त्यांना आवडले असते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून तुमचे आयुष्य चांगले केले असते. ते तुमचे चांगलेच इच्छितात. त्यांनी तर दीपांशलाही समजवले. आमचा भाऊसुद्धा आता वकीलचे शिक्षण घेत आहे. भूमिकाने आत्तापर्यंत करणशी याबद्दल बोलले नव्हते. त्या दोन्ही भावामध्ये भांडण सुरू होते आणि त्यांच्यामध्ये तिला पडायचे नव्हते. पण आता तिला ही वेळ योग्य वाटली. तिचे बोलणे ऐकून करणने दीर्घ श्वास घेतला. मी खरं सांगू तर मी याबद्दल कधी विचार केला नाही. मला नेहमी वाटायचे भाऊ आहे, सांभाळून घेईल, भाऊ करेल, तो नेहमी करतो. पण वहिनी, ही गोष्ट चुकीची नाहीये. कोणावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहू नये, स्वतःची किंमतही राहत नाही. त्याचे म्हणणे चुकीचे नव्हते. तो बरोबर विचार करत होता. पण यावेळी त्याचे बोलणे
बोलणे भूमिकाला योग्य वाटले नाही. ती समजवत म्हणाली, तुमचे बोलणे अगदी बरोबर आहे, पण तुमचे अभिजित तुम्हाला स्वतःवर अवलंबून समजत नाही. ते तुम्हाला हेच म्हणतात जेणेकरून तुम्ही आयुष्यात चांगले करू शकाल. कारण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला असे म्हणणारा भेटत नाही. तू कर, मी आहे. तुम्हाला असा माणूस मिळाला आहे. तुम्ही काम करत आहात याचा त्यांना राग नाही, उलट चांगले वाटते. फक्त त्यांची इच्छा आहे की तुम्ही चांगले करा. जे ते स्वतःसाठी करू शकले नाही ते तुम्ही करावे असे त्यांना वाटते. तिचे म्हणणेही चुकीचे नव्हते. तिचा प्रत्येक शब्द योग्य होता. करणला त्याने केलेल्या आणि बोललेल्या गोष्टी आठवू लागल्या. त्याला त्याची लाजही वाटत होती. त्याने हळूच म्हटले, त्यांनी काही नाही केले वहिनी, त्याने सगळे केले आहे. त्याला बघून कोणी म्हणू शकतं का की त्याने काही केले नाही? आपल्या घरची स्थिती आज अभिजितमुळेच आहे. त्याला स्वतःला ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्या त्याने आम्हाला दिल्या. कधी काही काम पडू दिले नाही. रागाच्या भरात बोललो मी. याचा अर्थ असा नाही की मला माहीत नाही अभिजितने किती मेहनत केली आहे. आज त्याचे बोलणे ऐकून भूमिकाला पहिल्यांदाच जाणवले की या दोघांमध्ये रागाच्या भरात भांडण होऊ शकते, पण दोघेही एकमेकांची किंमत जाणतात, एकमेकांच्या भावना जाणतात, एकमेकांची काळजी करतात. हे प्रेम तर होते. मग एवढे नाराज का झालात? भूमिकाने विचारले. त्याला माहीत आहे मला अजिबात आवडत नाही कोणी माझ्या वडिलांसारखे वागावे. त्यानंतरही त्याने तसेच म्हटले. मी त्याच्यावर राग काढून काम सुरू केले नव्हते. ते कधीही माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि मी काम करायला सुरू केली ती त्यांच्यावर रागवून नाही. 25चा झालो आहे. काहीतरी करावे लागेल ना माझ्या आयुष्यात. त्याच्यावर किती दिवस अवलंबून राहणार? किती दिवस ते मला सांभाळणार? त्याचे स्वतःचेही आयुष्य आहे. ते तर तुम्ही आहात म्हणून काही बोलत नाही, नाहीतर रागिनी याच गोष्टीवरून किती कलेश करायची. घरात माझा पती का करू नये सर्वांसाठी असे म्हणत ती पाठीमागे त्यांची फसवणूकही करत होती आणि तरीही त्यांना काही समजत नव्हते. मूर्ख आहेत ते. प्रत्येक परिस्थितीत इतरांना समजून घेतात. करणचे बोलणे भूमिकाला आज पहिल्यांदाच जाणवले की तो तितकाच बेजबाबदार नव्हता जितके सगळे त्याला समजत होते. भूमिका हळूच म्हणाली, मूर्खपणा नाही, त्याला चांगुलपणा म्हणतात. मनाने खूप चांगले माणूस आहेत तुमचे अभिजित. करणच्या ओठावर हसू आले. त्याने डोळे मिचकवत म्हटले, काय हरकत आहे? मोठ्या अभिजितची बाजू घेतली जात आहे. भूमिका हलकीच हसली. आतापर्यंत आम्ही तुमचीच बाजू घेत होतो त्यांच्यासमोर. वा, किती गोड, तुम्ही खूप गोड आहात. करणने हसत तिची स्तुती केली. भूमिकाही हसली. करणने तिचा हात पकडून तिला खुर्चीवर बसवले आणि स्वतः तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. वहिनी, खूप खूप धन्यवाद. त्यांचे असे आभार मानणे तिला थोडे विचित्र वाटले. जणू ती त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. ती अनजाणपणे त्याच्याकडे पाहत राहिली. ते पाहून करण हसत म्हणाला, तुम्ही जेव्हापासून आला आहात तेव्हापासून तुम्ही नेहमी माझी साथ दिली आहे. भावाशी माझे भांडण असो किंवा तेही जेव्हा मी एवढे काही बोललो, तुम्हाला आवडले नसले, मी तुमच्या नवऱ्याला एवढे सगळे म्हटले तरी तुम्ही काही बोलल्या नाही, माझ्याशी भांडला नाहीत, उलट भावालाच समजवत राहिल्या. धन्यवाद. करणच्या बोलण्याचा अर्थ आता भूमिकाला समजला होता. करणला सुमती देशपांडे असो किंवा अभिजित दोघीही त्याला बेजबाबदार समजतात असे त्याला वाटत होते, पण त्याच्या बोलण्यातून तिला जाणवत होते की त्यालाही या गोष्टीची जाणीव होती. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, आमचे अभिजित तुमचे भाऊ लागतात. तुमचे नाते कसे होते कसे नव्हते हे न जाणता आम्ही केवळ एक भांडणावरून तुम्हाला चुकीचे कसे समजणार, आणि यासाठी धन्यवाद. आमची गरज नाही. ही तर माणुसकी आणि साधी शिष्टाचाराची गोष्ट आहे. करणला तिची हीच सवय आवडायची. भूमिका नेहमी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. तो चुकीचा असला तरी तिने त्याला कधीच सरसकट चुकीचे ठरवले नाही. तुम्ही खूप चांगले आहात वहिनी. तुम्हाला वाटते हे सगळे साधे शिष्टाचार आहे, पण असे सगळे विचार करत नाहीत. करणने म्हटले. त्यावर ती म्हणाली, सगळ्यांचा ठेका आम्ही थोडीच घेतला आहे. ती क्षणभर थांबली आणि मग तिला अचानक आठवले, तसे तुम्ही एक गोष्ट सांगा. हा कशिशचा काय विषय आहे? तिला अचानक कशिशची विषय आठवला होता. अभिजित तिच्यावर खफा झाला होता म्हणून तिने याबद्दल त्याच्याशी विचारले होते. आज करणशी बोलण्याची संधी मिळाली होती म्हणून तिने विचारले. कशिशचे नाव ऐकताच करणच्या चेहऱ्यावर काही भाव उमटले. त्याने फिक्कट हसत उत्तर दिले, असेच, ती रागिणीच्या चुलत बहिणीची मुलगी आहे ना. मी तिच्यासोबत नव्हतो. कधी कधी भेटणे व्हायचे, त्यावरही भाऊ रागवायचे. अभिजितचा विचार, त्याची समज आणि त्याची पद्धत भूमिकाला अजूनही पूर्णपणे समजत नव्हती. त्यामुळे तिने पुढे विचारले,
तुम्ही तिला पसंत करता का? वहिनीचा प्रश्न ऐकून करण हसला. काय वहिनी, मार खाऊ घालायची इच्छा आहे का? तुमच्या पतीला कळले तर उलटे लटकून मारतील. अभिजितची भीती करणच्या मनात किती खोलवर होती याची जाणीव भूमिकाला यावेळी झाली. ती म्हणाली, त्यांचे बोलणे सोडा, आम्ही तुम्हाला विचारले ना, तुम्ही सांगा. करणला काय उत्तर द्यावे हे काही क्षण समजले नाही. मग त्याने काहीतरी लपवाछपवी न करता प्रामाणिकपणे सांगितले. मला जेव्हा तिच्या लग्नाबद्दल कळले तेव्हा चांगले नाही वाटले मला. ती चांगली आहे, म्हणजे दिसायला चांगली आहे, बरीच गोड आहे, पण आहे तर रागिणीच्या कुटुंबातील. आणि तसेही काही चित्रपटाची कथा चाललेली नाहीये की मी म्हणेन हो मला तिच्यावर प्रेम आहे आणि तिच्यासोबत असायची स्वप्नेही पाहू लागेल. भाऊ आणि आई मला कच्चं खाऊन जातील. करण तिच्याशी बोलताना काहीच लपवत नव्हता. तो अगदी प्रामाणिकपणे उत्तर देत होता. त्याची हीच सवय त्याच्या नात्याला अधिक घट्ट करत होती. म्हणजे तुम्ही तिला पसंत करतात. करणच्या बोलण्यावरून तिला एवढे तरी समजले होते. त्याने हसून म्हटले, ना बाबा ना, मी अशी स्वप्न पाहत नाही. आई माझे जगणे हराम करून देईल आणि भाऊ तो तिला बघूनच रागवतो. पसंत करण्याच्या गोष्टीवर तर सुळावर लटकवून देईल. तो तिच्याकडे पाहू लागला. कुठे ना कुठे त्यालाही घरातील प्रत्येकाची काळजी होती. सगळ्याबद्दल विचार करत होता. भीती, मान, सन्मान या सगळ्यांचा त्याच्या मनावर परिणाम होत होता. कशिशचा विषय अधिक ओढणे भूमिकालाही योग्य वाटले नाही. ती रागिणीशी जोडलेली होती. तिला आशा देण्यात काही अर्थ नव्हता. नंतर तिला त्रास होण्यापेक्षा आत्ताचं वास्तव जाणणे योग्य होते. खूप समजूतदार आहात तुम्ही. भूमिकाने त्याची स्तुती केली. करण लगेच ताठ ठरला. तो तर मी लहानपणापासूनच आहे. त्याच्या हावभावावर भूमिका खळखळून हसली. ती हसत म्हणाली, आता वाचा तुम्ही, आता आम्ही तुम्हाला त्रास देऊ लागलो. करणही उठून उभा राहिला. भूमिका खुर्चीवरून उठली तेव्हा तो म्हणाला, वहिनी ऐका ना, बोला, अभिजितला सांगा ना, मी करून घेईल. मी त्याच्याशी नाराज होऊन किंवा रागातून काम सुरू केले नाही. मी आधीपासूनच विचार करत होतो, फक्त संधी मिळत नव्हती. जर मी परीक्षा पास होण्याच्या भरोशावर राहिलो तर माहीत नाही किती दिवस असेच बसावे लागेल. परीक्षेचा काय भरोसा, कधी निघेल की नाही. करणने म्हटले. भूमिका त्याच्याकडे पाहत म्हणाली, आम्ही बोलू त्यांच्याशी, तुम्ही हताश होऊ नका. होऊन जाईल, धन्यवाद. करणने हसत म्हटले. त्याला आनंदी होताना पाहून तीही हसली. त्याचे हावभाव एखाद्या लहान मुलासारखे होते. भूमिका निघून गेल्यावर करणने दीर्घ श्वास घेतला. कशिशची आठवण त्याला पुन्हा झाली. खरे तर तो कशिशला पसंत करत होता, पण ही गोष्टही तितकीच खरी होती. ती या घरात तिचे येणे जवळजवळ अशक्य होते. म्हणूनच त्याने कधी प्रयत्नही केला नव्हता. प्रेम होणे, लग्न होणे किंवा मग सगळे विसरून पुढे जाणे हे सगळं इतके सोपे नसते. जवळजवळ अशक्यच होते. स्वतःला खोटी आशा द्यायची नव्हती म्हणून त्याने स्वतःला खूप आधीच समजावून घेतले होते. सोडून दे यार, आईचे कलेश होतील. आणि तसेही अभिजितला आवडत नाही. तो स्वतःला वारंवार हे सांगत होता. करणशी बोलल्यानंतर भूमिकाला जाणवलं की आतापर्यंत त्यालाही ना बोलून तिने चुकीचे केले होते. तिने जे काही म्हटले होते ते पूर्णपणे चुकीचे नव्हते. करण सुद्धा बऱ्याच अंशी आपल्या भावाला समजून घेत होता. काही त्रुटी अभिजितच्या बाजूने होत्या. रागाच्या भरात किंवा भांडणाच्या वेळी माणूस काय बोलतो याचे भान त्यालाही राहत नाही. आज करणशी बोलल्यानंतर तिला जाणवलं की त्याला आपल्या भावाची तितकीच काळजी होती. तो त्याच्यावर खूप प्रेम करत होता आणि त्याचा मानही ठेवत होता. करण आणि अभिजितचे नाते काहीसे तसेच होते जसे वाढत्या वयातील मुलांचे आपल्या वडिलांशी असते. करणला आपले म्हणणे नीट मांडता येत नव्हते म्हणून तो अनेकदा आपले म्हणणे आईच्या माध्यमातून अभिजितपर्यंत पोहोचवत असे आणि अभिजितला प्रेमाने बोलणे किंवा आपल्या भावना व्यक्त करणे जमत नव्हते. भूमिका त्याच्या येण्याची वाट पाहत त्याचाच विचार करत होती. किती विचित्र होता हा माणूस. विचित्र म्हणजे चुकीचा किंवा वाईट नव्हे, फक्त समजायला कठीण. अभिजितबद्दल विचार करत असताच तिने मान झटकली. तेवढ्यात त्याच्या मोटरसायकलचा आवाज झाला. आवाज ऐकताच तिच्या ओठावर आपोआपच हसू आले. जवळजवळ 2 मिनिटांनी अभिजित खोलीत आला. त्याला पाहून भूमिकाने पाणी विचारले. त्याने नकार दिला. अभिजित थकलेला दिसत होता. कपडे बदलल्यानंतर त्याला थोडा दिलासा मिळाला आणि तो पलंगावर येऊन बसला. भूमिका त्याच्या जवळ आली. थकला नाही, त्याने उत्तर दिले, पण त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा अजूनही स्पष्ट दिसत होता. ती त्याच्या मागे आली आणि अलगद त्याच्या खांद्यावर हात फिरवत मालिश करू लागली. अभिजितने हळूच म्हटले, अरे याची गरज नाही. त्याने मनाई केली. ती म्हणाली, शांत बसून राहा. अभिजितने पुन्हा काही म्हटले नाही. हळूहळू त्याला बरे वाटू लागले. थोडा वेळ झाल्यावर त्याने तिचा हात पकडून तिला थांबवले. इकडे येऊन बस आता.
तीही त्याच्या समोर येऊन बसली. अभिजितने तिच्याकडे पाहून विचारले, बोल काय झाले? भूमिका चपापली. तिच्या मनात काही होते हे त्याने ओळखले होते. काहीतरी म्हणायचे होते ना? स्पष्ट दिसत आहे. तुम्हाला कसे दिसले? आमच्या मनातील गोष्ट चेहऱ्यावर अक्षरशः लिहिलेली आहे का? तिने तोंड वाकडे करत विचारले. अभिजित हसायला आले. त्याने तिच्या गालाला हलके स्पर्श करत म्हटले, इतके समजायला लागलात? पण मजाल आहे जी तुम्ही स्वतःला समजू द्याल. भूमिकाने त्याला सुनावले. ती त्याच्या या गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वामुळे स्वतःच गोंधळून जात होती. तिच्याकडे पाहत त्याने विचारले, तर सांगा, काय समजत नाही तुम्हाला? खूप काही. तर सांगाल तेव्हाच ना समजेल. अभिजितचे एवढेच म्हणणे होते आणि जणू तिला संधीच मिळाली. मनात दडून ठेवलेल्या प्रश्नाची उत्तरे घेण्यासाठी तिने लगेचच विचारले, तुम्हाला का असे वाटते की तुम्हाला समजणे इतके कठीण आहे? तुम्ही स्वतःला का समजून घेत नाही? तुम्हाला वाटते की कोणी तुमच्यासाठी काही करू शकत नाही किंवा तुम्ही काही केले नाही? तर तसे अजिबात नाही. जे तुम्हाला ओळखतात ते सगळे हे समजतात. मग तुम्ही स्वतःबद्दल कधी नीट विचार का करत नाही? अभिजितने मान डोलवली. तिला पुन्हा प्रश्न पडला. याचा अंदाज त्याला आधीच होता. तिचे प्रश्न खूप होते पण स्वतःकडे त्याची उत्तरे नव्हती. असे काय होते त्याच्यात जे त्याला समजण्यासारखे नव्हते? कदाचित कोणी त्याला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता. म्हणूनच त्याला स्वतःलाही असे वाटत होते की त्याच्यात आता समजण्यासारखे काही आहेच नाही. त्याने तिचा बाहू पकडत म्हटले, बस बस, शांत शांत व्हा. तुम्ही तर प्रश्नाची रांग लावून उभा आहात. भूमिका निरागसपणे त्याच्याकडे पाहू लागली. तिने मनातले सगळे बोलून तर दाखवले होते पण तो उत्तर देईल की नाही याची तिला खात्री नव्हती. अभिजितकडे पाहत ती म्हणाली, सांगा आता, हे सगळं तुमच्या जास्त विचार करण्याचा परिणाम आहे. माझ्याबद्दल इतकं काही जाणून घेण्यासारखं नाही जितकं तुम्ही विचार करून बसलात. तुम्ही मला ओळखताना मी असाच आहे. आता का आहे माहीत नाही. जेव्हा मलाच माहीत नाही तेव्हा तुम्हाला काय सांगू? आणि तुम्ही विनाकारण एवढा विचार करतात. त्याने प्रामाणिकपणे उत्तर दिले. त्याचे बोलणे ऐकून भूमिकाला आत्ता काय विचारावा हे समजत नव्हते. तो खरोखरच साधासा माणूस होता ज्याच्याकडे सगळ्यांसाठी विचार करण्यासाठी वेळ होता, फक्त स्वतःसाठी नव्हता. तिने त्याच्याकडे पाहत म्हटले, तुम्ही आम्हाला गोंधळात टाकता आणि वरून म्हणता विचार करू नका. भूमिकाचे बोलणे ऐकून त्याने विचारले, पण आम्ही कधी गोंधळात टाकले तुम्हाला? आत्ताही सोडा. तिने विषय सोडला. तिला आता खरोखरच समजले होते की त्याच्याकडे स्वतःबद्दल सांगायसारखे काहीच नव्हते. तसे तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. अभिजितने मान डोलवली. ती म्हणाली, करण आजकाल खूप मेहनत करतो, चांगला अभ्यास करतो, ऑफिसमधून आल्यानंतरही अभ्यासात मग्न राहतो. पेपर येणार आहेत त्याचे. अभिजितने उत्तर दिले. तो आंधळा नव्हता. त्यालाही भावाच्या कष्टाची जाणीव होती. ऑफिसमधून येऊन तो अशा प्रकारे अभ्यास करत दिसायचा की अभिजितच्या मनात कळ उठायची. तो स्वतः असताना आपल्या भावाला एवढी मेहनत का करावी लागत आहे? म्हणूनच त्याची इच्छा होती की करणने नीट अभ्यास पूर्ण करावा. भूमिका पुढे म्हणाली, आणि तुम्हाला माहीत आहे त्याने तुमच्यावर रागवून काम सुरू केले नाही. परीक्षा पास होईल की नाही याचा भरवसा नसल्यामुळे त्याने आधीच विचार केला होता की तो नोकरी करेल. त्याने स्वतःला सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही मनात अपराधीपणाची भावना ठेवू नका. करणने सांगितलेली गोष्ट तिने जाणीवपूर्वक अभिजितला सांगितली होती जेणेकरून त्याच्या मनावरचे ओझे कमी व्हावे. कारण तिला माहीत होते कुठे ना कुठे त्याला असे वाटत असेल की करणने हे सगळे त्याच्या सांगण्यावरून किंवा रागवण्याहून केले आहे. अभिजितने हे ऐकून दीर्घ श्वास घेतला. त्याने झुकून तिच्या मांडीवर डोके ठेवले आणि शांतपणे छताकडे पाहू लागला. नाराज आहात तुम्ही त्यांच्याशी? भूमिकाने हळूच त्याच्या केसावरून हात फिरत विचारले. तिच्या प्रश्नाने अभिजितला जुनी गोष्ट आठवल्या. नाराज होऊन काय करणार आपण? एकतर तुम्ही प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी आम्हाला गोंधळात टाकता आणि मग म्हणता तुम्ही काय केले. तिने तोंड वेडेवाकडे करत म्हटले. अभिजित हलकासा हसला. त्याने तिच्याकडे पाहत तिच्या बांगड्यांनी भरलेल्या मनगटाला पकडले आणि तिला स्वतःकडे ओढले. ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. तिला अशा प्रकारे स्वतःकडे पाहताना पाहून अभिजित म्हणाला, गोड वाटतात अशा तुम्ही. भूमिकाची मान उचवली. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. खरोखरच त्याने अगदी सहजपणे सांगितले. प्रशंसा ऐकल्यानंतरही तिचे त्याच्याकडे रोखून पाहणे कमी झाले नाही. तुम्हाला आनंद होतो का आम्हाला त्रास देऊन? ती त्याच्याकडे डोळे वटारून विचारू लागली. अभिजितचे ओठ आपोआपच हसले. तिचा बांगड्यांनी भरलेला हात हातात घेत तो म्हणाला, आता पत्नी तुम्ही आहात तर त्रास तुम्हालाच देणार. भूमिकाला तिने आधी केलेली गोष्ट आठवली. बरं, आमचा संवाद आम्हालाच चिटकवत आहात. संवाद सोडा, तुम्ही या.
अभिजितने अत्यंत शांतपणे म्हटले आणि तिच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्याकडे झुकवले. त्याचे असे बोलणे तिच्या मनात हलके स्पर्शून गेले. तिच्या चेहऱ्यावरील चमकही बदलली. अभिजित तिच्या उजळलेल्या चेहऱ्याकडे पाहून आपले हसू रोखू शकला नाही. त्याने हसत तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. ती म्हणाली, पहिले आमचे ऐका, तुम्ही रुळावरून उतरवत आहात. तो तिच्याकडे पाहू लागला. भूमिकाने पुन्हा करणचा विषय काढला. तुम्हाला रागाच्या भरात त्याने जे काही म्हटले त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. त्याच्याशी नाराज राहू नका. भाऊ-भाऊमध्ये असे होत राहते, माहीत आहे. आणि नाराज नाही आपण. नाराज होऊन सुद्धा काय करणार आणि का होणार? जेव्हा आपण स्वतः आपल्या बोलण्याने कोणाचे मन दुखवू शकतो तेव्हा दुसऱ्यावर नाराज होण्याचा काय अर्थ? तो रागात होता. अभिजितचे बोलणे ऐकून भूमिकाला खरोखरच सुटकेचा अनुभव झाला. ती त्याच्याकडे पाहत राहिली आणि हळुवारपणे त्याच्या केसावरून हात फिरवत राहिली. मेहनत स्वतःच्या बाजूने करत आहे तो. पण खरी गोष्ट अशी आहे की कोणताही भरोसा नाही. परीक्षा निघेलच असे नाही. त्याने नोकरी करणे काही चुकीचे नाही. आणि माहीत आहे, जितके तुम्ही सगळे त्याला बेजबाबदार समजतात तितका तो नाहीये. खूप समजूतदार आहे तो. भूमिकाचे बोलणे शांतपणे ऐकणाऱ्या अभिजितसाठी हे काही नवीन नव्हते. तो सहसा करणचा दृष्टिकोन समजून घेत असे आणि त्याची बाजूही घेत असे. आता विचारणार नाही का, आम्ही असे का म्हटले? त्याने काही विचारले नाही म्हणून तिने स्वतःच म्हटले. अभिजितने उत्तर दिले, यात काय नवीन आहे? तुम्ही नेहमीच अशा गोष्टी करतात. भूमिकाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले. तो हलकासा हसला. बरं सांगा, तुमच्या समजूतदार धीराने असं काय केलं ज्याची तुम्ही त्याच्या समजूतदारपणाची स्तुती करताना थकत नाही आहात? ती हळूच त्याच्या खांद्यावर मारत म्हणाली, एक तर ना तुम्ही खूप तसे आहात. कधी नीट त्याच्याशी बोलत नाही. नेहमी एकदम भारतीय वडिलासारखे बनून जातात. तुम्ही बोला, काय समजूतदारपणाचे काम केले आहे त्याने? अभिजितने विचारले. ती म्हणाली, आज आम्ही त्याला विचारले तो कशिशला पसंत करतो का? माहीत आहे त्याने काय उत्तर दिले? कशिशचे नाव ऐकताच अभिजितच्या चेहऱ्यावर ताण आला. तो रागिणीचा विषय आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच येऊ नये असे इच्छित होता आणि कशिशचे नाव त्याच्या विषयाशी जोडलेले होते. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. कुठे करणने असे काहीतरी म्हटले नाही ना जे तो ऐकू इच्छित नव्हता? भूमिका पुढे म्हणाली, त्याने म्हटले त्याला ती पसंत आहे की नाही हे माहीत नाही. तुम्हाला आणि सुमती देशपांडे यांना ते आवडणार नाही. मला वाटले त्याच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. पण या बाबतीतही तो खूप व्यावहारिक आहे, समजूतदार आहे. भूमिकाने त्याला करणने जे काही म्हटले होते ते सगळे सांगितले, पण कशिशशी संबंधित भाग पुरतेच. अभिजितने सुटकेचा श्वास घेतला. खरोखरच त्याच्या भावाला आवश्यक तेवढी समज होती. भूमिकाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले, पण कदाचित तो तिला पसंत करतो नाही. गरज आहे अशा पसंत करण्याची आणि तुम्हीही त्याला समजावा. योग्य विचार करत आहे तो. अभिजितचे उत्तर ऐकून ती त्याच्याकडे पाहू लागली. रागिणीबद्दल त्याच्या मनात कटुता आणि तक्रारी नव्हत्या, तरीही तो तिच्यापासून पूर्णपणे पुढे जाऊ शकत नव्हता. कशिशच्या विषयाला तो हवा देऊ इच्छित नव्हता. तिने मान डोलवली. अभिजित आता उठून बसला. पहिले तुम्ही त्याच्याशी बोलत नव्हतात, आता का? त्याचा प्रश्न ऐकून तिने हलक्याशा हास्यासह उत्तर दिले, जर तेव्हा आम्ही त्याला काही समजवण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला हेच वाटले असते की आम्ही तुमच्या बाजूने बोलत आहोत. त्याला असेही सुमती देशपांडे सुनवत होत्या. आणि जेव्हा माणूस आधीपासूनच रागात असतो तेव्हा त्याला समजण्याऐवजी जर सगळेच समजू लागले तर तो आणखीन चिडतो. करणला त्यावेळी काही म्हणणे मला योग्य वाटले नाही म्हणून बोलले नव्हते. आज तो शांत वाटला. संधी मिळाली म्हणून बोलले. अभिजितला तिचे बोलणे ऐकून एक विचित्रसा दिलासा मिळाला. त्याने कधी रागिणीला सांगितले नव्हते, पण ही काही नाती होती जी त्याला खूप प्रिय होती. ज्याची काळजी घेण्याची अपेक्षा त्याच्याकडून होती ती मात्र भूमिकाने पूर्ण केली होती. तो दीर्घ श्वास घेत तिचा हात आपल्या ओठांशी नेत म्हणाला, सगळेच जास्त समजतात, एक आम्हीच चुकीचे वाटतो. आता काय आयुष्यभर याच गोष्टीचा टोमणं मारत राहणार का? ती तोंड वाकडे करून म्हणाली. तिचे बोलणे ऐकून तो मोकळेपणाने हसला. बरं बाबा, नाही म्हणणार, सॉरी. त्याने पुन्हा तिच्या हाताचे चुंबन घेतले. तीही हसली. अभिजित खरोखरच जसा होता तसा समजणे सोपे नव्हते आणि सुदैवाने जसा तिला सुरुवातीला वाटत होता तसा तो नव्हताही. तसेच त्यालाही या गोष्टीचा एक वेगळाच दिलासा होता. रागिणीनंतर का असेना, पण एक योग्य सहचार त्याच्या आयुष्यात आली होती. साथ देणारा आणि समजून घेणारा जोडीदार आयुष्य खरोखरच सोपे करून टाकतो. करणने नोकरीसोबतच आपल्या अभ्यासाचीही काळजी घ्यायला सुरुवात केली होती. भावाचे बोलणे सुरुवातीला वाईट वाटत होते, म्हणूनच त्याने अभ्यासावर अधिक भर दिला होता. तो अभिजितला सिद्ध करू इच्छित होता
की तो काम करण्यासोबतच आपला अभ्यासही सांभाळू शकतो. असे नव्हते की तो रागामुळे काम करत होता. त्याच्या भावाने आतापर्यंत त्याच्यासाठी खूप काही केले होते, पण आता त्याचेही स्वतःचे कुटुंब होते. करणलाही जबाबदार व्हावे लागणार होते आणि किती दिवस तो आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहणार होता. गौरवने जेव्हा नोकरीबद्दल सांगितले तेव्हापासून ही गोष्ट योग्य वाटली होती आणि त्याने फारसा विचार न करता होकार दिला होता. पण हे अजिबात सोपे नव्हते. पूर्ण वेळ नोकरीसोबत अभ्यास सांभाळणे खूप अवघड होते याची जाणीव त्याला हळूहळू होऊ लागली होती. ना त्याची झोप नीट पूर्ण होत होती, ना तो स्वतःला वेळ देत होता. नेहमीचा थकवा जाणवत होता. आतापर्यंत करणला स्वतःच्या खर्चासाठी भावामुळे फारसा विचार करावा लागत नव्हता, पण आता त्याने स्वतः कमवायला सुरुवात केली होती. त्यामुळे पैशाचा हिशोब काहीसा जास्त जाणवू लागला होता. उधळपट्टी तो किती पैसे खर्च करत होता याची जाणीवही त्याला आता होऊ लागली होती. 25,000चा पगार आतापर्यंत त्याला मोठा वाटत होता, पण स्वतःच्या खर्चानंतर काही पैसे वाचणेही अवघड होऊ लागले होते. तेव्हा त्याला जाणवले की घरचा खर्च किती मोठा असतो. त्याची पूर्ण गणिते अजूनही त्याला जमत नव्हती, पण एवढे नक्की समजले होते की घरची जबाबदारी सांभाळणे तितके सोपे नव्हते जितके त्याला आतापर्यंत वाटत होते. कशिशची भेटणे जवळजवळ बंद झाले होते. कधीतरी अचानक भेट झाली तर दोघे थोडेफार बोलून घेत. हो, कदाचित तो तिला पसंत करत होता, पण वास्तविक जगायची त्याला सवय होती, म्हणून त्याने स्वतःला कोणतीही खोटी आशा देण्याचा प्रयत्न केला नाही. घरचे वातावरणही आता अगदी सामान्य झाले होते. सुमती देशपांडे यांच्या मनात भावामधील दुरावा कमी होताना पाहून मोठा दिलासा मिळाला होता. भूमिकाने घर पूर्णपणे सांभाळून घेतले होते आणि ती सगळ्यांची काळजी घेत होती. एकंदरीत आयुष्यात आपल्या गतीने पुढे जात होते. अभिजित आणि भूमिकाचे नातेही आता ठीक झाले होते. दोघेही एकमेकांसोबत सहजपणे बोलत होते. जेवढा वेळ एकमेकांसोबत मिळत होता तेवढे ते आनंदाने घालवत होते. भूमिका स्वयंपाकघरात काम करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने स्क्रीनवर आईचा नंबर पाहिला आणि लगेचच फोन घेतला. आईशी बोलता बोलता त्यांनी तिला घरी येण्यास सांगितले. आता या घरीची जवळजवळ सगळी जबाबदारी तिच्यावर आली होती. ती अचानक कशी काय जाऊ शकणार होती आणि त्याच्यासाठी कोणाला तरी विचारावे लागणार होते. म्हणून तिने आईला म्हटले, नंतर सांगते. त्यांच्याशी बोलून फोन ठेवताच ती काही क्षण विचारात पडली. आयुष्य कितीही विचित्र झाले होते. तिच्यासोबत या घरात सगळे चांगले होते. अभिजितही तिच्याशी चांगला वागत होता, पण जितके तिला सगळ्यांना समजून घ्यावे लागत होते तितके कोणी तिच्यासाठी विचार करत होते का? असे नव्हते की तिला याची तक्रार होती. कदाचित स्त्रियांचे आयुष्य असे असते असा विचार करून तिने आतापर्यंत या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नव्हते. पण स्वतःच्या घरी जाण्यासाठी सुद्धा विचार करावा लागतो ही जाणीव मात्र मनाला कुठेतरी टोचली. पण ती काय करू शकली असती? ती काम संपवून बाहेर आली. सुमती देशपांडे अंगणात बसून काव्याशी बोलत होत्या. भूमिकाही त्यांच्या जवळ येऊन बसली. विशाल म्हणत आहे तर येऊन जातो आता, सुट्टीही असेल त्याची. सासूचे बोलणे ऐकून भूमिकाला आईची गोष्ट आठवली. ती हसली. सुमती देशपांडे यांनी मुलीशी बोलून फोन ठेवला. भूमिकाने विचारले, काव्या येत आहे का? त्यांनी होकार दिला. भूमिकाला वाटले आता स्वतःच्या जाण्याबद्दल विचारणे व्यर्थच आहे. काव्या येणार होती. अशा वेळी तिचे जाणे तिला स्वतःच विचित्र वाटेल, म्हणून तिने काही विचारले नाही. सुमती देशपांडे मात्र मुलगी येणार म्हणून आनंदाने तिच्या येण्याची तयारीला लागल्या. त्यांना आनंदित पाहून भूमिकाला स्वतःची आई आठवली. तिच्या आईनेही किती हक्काने म्हटले होते, येऊन जा. लग्नानंतर तिला आपल्या घरी जाऊन निवांत राहायसाठी वेळ कुठे मिळाला होता. एकदा गेली होती, त्यानंतर कित्येक महिने झाले होते. बाळा, तू जरा अभिजितला फोन करून राशन मागून घे, सुमती देशपांडे यांनी म्हटले. भूमिकाने मान डोलवली आणि पुन्हा कामाला लागले. करण वाटेत होता. बाईक थांबून तो मार्केटमध्ये एक दुकानासमोर उतरला आणि स्वतःशी म्हणाला, वहिनीसाठी कचोरी पॅक करून घेतो, त्यांना आवडते. तो दुकानात आला आणि क्षणी त्याची नजर कशिशवर पडली. त्याला पाहून ती थांबली. अरे करण, कसा आहेस? छान, त्याने उत्तर दिले. त्याला पाहून त्याच्या मनात दडून ठेवलेल्या भावना पुन्हा जाग्या होऊ लागल्या. तो स्वतःला सावरत होता. तेवढ्यात कशिश म्हणाली, धन्यवाद यार, तू सांगितले होतेस ना मी गेले होते मुलाखतीला. हे ऐकताच करणचे मन विचित्र भावनेने धडधडू लागले. त्याला अचानक घबराट झाली. कुठे ती त्याच्या कार्यालयात त्याच्यासोबत काम करायला तर येणार नव्हती? जेव्हा त्याने तिला नोकरीबद्दल
याबद्दल सांगितले होते तेव्हा नकळत त्याच्या तोंडूनच निघाले होते की त्याच्या कार्यालयात जागा आहे. तो म्हणाला, तर काय झाले? कुठे ना कुठे मनातल्या मनात तो प्रार्थना करत होता तिची निवड झाली नसावी. कशिश आनंदाने म्हणाली, मला नोकरी मिळाली आहे कनिष्ठ पदावर आणि तुला मला मार्गदर्शन करावे लागेल. ज्या गोष्टीची तो भीती बाळगत होता तीच गोष्ट घडली होती. त्याचे मन विचित्र झाले, पण तिच्याकडे पाहून तो हसला, जेणेकरून तिला असे वाटू नये की तिची नोकरी लागल्यामुळे त्याला आनंद झाला नाही. ती म्हणाली, खूप खूप धन्यवाद, तू माझी बरीच मदत केली आहेस. मला आशा आहे पुढेही तू माझी मदत करशील. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे, पण तू तिथे असशील तर मला कोणतीही चिंता नाही. तिला स्वतःवर आणि त्याच्यावर एवढा विश्वास ठेवताना पाहून त्याला एक बाजूनी आनंद झाला, पण दुसऱ्याच बाजूला मन घाबरत होते. शेवटी स्वतः तो किती दिवस आणि किती वेळ समजणार होता. कुठे अभिजितला कळले तर तो तिला सहज सोडणार नव्हता. भावाचा धाक त्याला नको वाटला असला तरी प्रत्येक वेळी तो त्याच्यावर प्रभाव टाकत होताच. तर मित्रांनो, अभिजितच्या मनातील गुंता आणि करणच्या आयुष्यात नव्याने आलेली कशिश यांच्या या भेटीमुळे देशपांडे हाऊसच्या वातावरणात आता काय नवीन उलथापालथ होईल. या रंजक प्रवासाची पुढची पाने उघडण्यासाठी भूमिका नववधू या कथेचा पुढील भाग नक्की पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.